त्याला बसलेला आणि तू मोठा झाला आता. चला ते माईक पाहिजे. सगळ्यांनी हात जोडा. धनं मती पुतं मती इति बालो विहयति अत्तहि अत्तनो नथि कुतो पुत्तं कुतो धनम् इति धुत्तो सुराधुत्तो अखधुत्तो चयं नरो लब्धलब्धं विनाशेति तं पराभवतो मुखम्. विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानं पियदस्सी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, हा जग बदलणारा बाप माणूस बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच या बोधिसत्वाची सावली समर्पिता माता रमाई आज या लेण्याद्री बुद्धविहार, शालवन नगर, गंभीरपुरा, तालुका देवळी, जिल्हा वर्धा येथील लेण्याद्री बुद्धविहारातील सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका यांना आखाडी पौर्णिमा तसेच गुरु पौर्णिमा, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांच्या प्रति मंगलाची कामना करतो. आज या लेण्याद्री बुद्धविहारामध्ये या ऐतिहासिक अशा देवळी गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म दीक्षेचे साक्षीदार भिक्खू ज्या 14 ऑक्टोबर 1956 ला अशोक विजयादशमी धम्म विजय दिनाच्या दिनी त्या दीक्षाभूमीच्या त्या दीक्षा मैदान आधीच्या माता कचेरीची जागा म्हणून ओळखली जाणारी ते ठिकाण, ज्या 7 भिक्खूंची निवड बोधिसत्व बाबासाहेबांनी धम्म दीक्षा घेण्याकरिता ज्या भिक्खूंना आमंत्रित केलेलं होतं, त्या 7 भिक्खूंपैकी एक भिक्खू म्हणजे भिक्खू सुमेध, ज्यांचा जन्म या देवळी या गावामध्ये झाला. म्हणजे बाबासाहेबांच्या 7 धम्मदीक्षा जे भिक्खू उपस्थित होते धम्मदीक्षेला नागपूरच्या सोहळ्यात, त्या धम्मदीक्षेच्या सोहळ्यामध्ये अख्ख्या नाग विदर्भातून आपल्या महाराष्ट्रातून ज्या भिक्खूचं योगदान आहे, आपल्या नाग विदर्भातील पहिला भिक्खू जर कोणता असेल आणि त्यातही बाबासाहेबांच्या धम्म दीक्षेच्याही आधीचा भिक्खू आहे. बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली नव्हती, कल्पना करा. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म घेतला नव्हता, त्याच पूर्वी या देवळीमध्ये भिक्खू बनला. उपासक तर खूप दूरची गोष्ट आहे, पण भिक्खू बनणं साधी गोष्ट नाही. बाबासाहेबांनी दीक्षा नाही घेतली आहे बौद्ध धम्माची, तर ह्या आपल्या देवळीतील आपल्या नाग विदर्भातील पहिले असे भिक्खू आहे ते भिक्खू म्हणजे सुमेध. आणि आपण किती पुण्यवान लोक आहोत की त्या सुमेध भंतेजींची ही जन्मस्थान आहे. जयकुमार नारायणे त्यांचं नाव. देवळीला त्यांची आई मरण पावल्याच्या नंतर आपल्या या यशोदा नदीवर त्यांच्या आईचा अंतिम संस्कार झाला. आणि या सुमेध भंतेचा जो परिवार आहे हा वर्धा या ठिकाणी गोरक्षणवाड जे गोटेवाडी म्हणतात त्या ठिकाणी हा परिवार राहायला गेला. आणि तेवढ्यातच डॉक्टर भदंत आनंद कौशल्य नावाचे जागतिक भिक्खू जे पंजाबचे होते, माझी भाषा लक्षात येते तुम्हाला शब्द,
तर ते पंजाबचे असल्यामुळे डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान हे पंजाबचे होते आणि पंजाबचे कोण परिवार आहे? हरिवंशराय बच्चन. नाव ऐकलं का तुम्ही? अग्निपथ कविता म्हणजे कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, ही कविता लिहिणारे कोण आहे? हरिवंशराय बच्चन. म्हणजे अभिनेता सुपरस्टार अमिताभ बच्चनचे कोण आहे? ते पिता आहे. ते पिता तर आहेच आहे, पण ते हिंदी जगताचे साहित्यिक आहे. कोण? हरिवंशराय बच्चन. या हरिवंशराय बच्चनची जी पत्नी आहे की नाही, तिचं नाव होतं तेजी बच्चन. म्हणजे अमिताभ बच्चनच्या आईचं नाव काय? तेजी बच्चन. आणि हरिवंशराय बच्चनचा जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव होतं अमिताभ. अमिताभ नाव होतं. आपण डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान हे जे भिक्खू होते, हे भिक्खू आपलं जे वर्धा आहे, वर्धेला हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती आहे. नाव ऐकलं का तुम्ही? हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीमध्ये डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान भंतेजी 10 वर्ष वर्धेला राहिले. तिथे अध्यक्ष चिवरावर राहिले, चिवरावर. आणि मग ते हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती जवळच आहे, गोटेवाडी जवळच आहे, बरोबर आहे. मग हे आपल्या देवीचे सुमेध त्याच्या बहिणीच्या घरी असताना ते असेच फिरायला जायचे. फिरायला जाता जाता त्यांना भिक्खू आनंद भंतेजीचा सहवास लागला, संपर्क आला आणि तिथे ते कामाला राहिले सुमेध भंतेजी. आणि सुमेध भंतेजीनी मग भिक्खू बनले. त्यांना चिवर देणारे भंतेजी कोण होते? डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान. ते भिक्खूच नव्हते, तर ते हिंदीचे साहित्यिकही होते. साहित्यिक होते, हिंदीचे साहित्यिक, लेखक असं म्हणू आपण, रायटर मोठे. त्यांनी एक पुस्तक लिहिलं. बाबासाहेबाचा जो मराठी ग्रंथ आहे ना, बुद्धा आणि त्यांचा धम्म, या ग्रंथाचं हिंदी अनुवाद कोणी केला? डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान भंतेजीनं. लक्षात घ्या, बाबासाहेबांचा अंतिम संस्काराच्या वेळी ज्या गाथा म्हणल्या चैत्यभूमी मुंबईला, त्यावेळी सुद्धा त्या तिथल्या काही लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान भंतेजीनं दिलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. यदि बाबा न होते हे बाबासाहेबांवरचं सुंदर हिंदी पुस्तक, त्यांचं पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे हिंदी पुस्तक आहे, यदि बाबा न होते. म्हणजे भिक्खू आनंद हे केवळ भिक्खूच नव्हते, तर ते हिंदीचे साहित्यिक होते. आणि हिंदीचे साहित्यिक असल्यामुळे अमिताभ बच्चनचे जे वडील आहे हरिवंशराय बच्चन आणि डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान भिक्खू हे यांचा संपर्क आला. तसे भिक्खू आनंद हे कौशल्यान पंजाबचे होते आणि म्हणून हरिवंशराय बच्चन तेजी बच्चनला मुलगा झाला तर त्याचं नाव काय ठेवायचं? तर भिक्खू आनंदला विचारण्यात आलं. आणि मग भिक्खू आनंद कौशल्यान भंतेजींनी तेजी बच्चनच्या म्हणजे हरिवंशराय बच्चनच्या मुलाचं नाव अमिताभ ठेवलं. आणि अमिताभ हे एक बुद्धाचं नाव आहे. बुद्धाला तथागत म्हणतो, सुगत म्हणतो, शाक्यमुनी म्हणतो, नागमुनी म्हणतो, खूप सारे नाव आहे बुद्धांचे. पण बुद्धांच्या अनेक नावापैकीच एक नाव आहे अमिताभ. अमिताभ म्हणजे काय होते? आभा. आभा म्हणजे प्रकाश होते, तेज होते, ज्ञानाचा पुंज होते, ज्याची अमिट आभा. अमिताभ म्हणजे काय होते? न मिटणारी आभा. आभा कोणती? ज्ञानाची आभा. कोणती आभा? ज्ञानाची आभा. म्हणजे बुद्धाच्या अनेक नावापैकीच एक नाव म्हणजे अमिताभ. आणि हे अमिताभ नाव कोण ठेवलं? एका भिक्खूनं ठेवलं. आणि ते भिक्खू आपल्या वर्धेला 10 वर्ष राहिले. बाबासाहेबांच्या आधीचे ते भंतेजी आहे. आणि आपल्या देवीचे जे भिक्खू आहे सुमेध भंतेजी, बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेपूर्वीच ते भिक्खू झालेले आहे. आणि बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेमध्ये ते उपस्थित आहे. त्याने मी पाहिलेले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रत्येकाने ते वाचलं पाहिजे. माझ्यापाशी मराठी हिंदी दोनही अनुवाद आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी एक केस जिंकलेली आहे. बाबासाहेबांनी एकूण 3 ते 4 केस जिंकल्या होत्या. एक केस बाबासाहेबांनी अलीगडची केस बाबासाहेबांनी जिंकली होती, म्हणजे फाशी वाचवली होती. बाबासाहेबांनी दुसरी फाशी वाचवली होती वकील असताना. ती म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील साताऱ्याचे होते. त्यांच्या जावयावर आरोप होता. क्रांतिसिंह नाना पाटलाच्या जावयाची फाशी वाचवली कोणी? बाबासाहेबांनी.
बाबासाहेबांनी तिसरी फाशी वाचवली वालचंद नगरची, पुण्यापाशी वालचंद नगर आहे, एका ओबीसी बांधवाची. आणि बाबासाहेबांनी आपल्या देवळीतील एक फाशी वाचवली, ती म्हणजे सोनेगाव आबाजीची, नागोराव वानखेडे. असेच पावसाळ्याचे दिवस चालू होते. बाबासाहेबांच्या पुण्याने आपल्या घरी टॉयलेट बाथरूम आलं. त्यावेळी आमच्या बाया जवळपासच्या शेतीवर जायच्या, उड्यावर जायच्या, रस्त्यावर जात होतो ना आपण. आणि गाव जर म्हटलं तर गावाच्या बाजूला शेत्या कोणाच्या असतात? पाटील लोकांच्या असतात, उच्चवर्णीय लोकांच्या असतात, जवळच्या खाऱ्या त्यांच्याच असतात. आणि मग नागोराव सुमेध दंतेजी नेला की नागोराव वानखेडेची जी आई आहे अशीच ती बाजूला म्हणजे संडासला गेली होती, तर पाटलांनी तिला शिव्या दिल्या होत्या जातीवाचक. आणि त्या जातीवाचक शिव्या देत असताना 25 ते 26 वर्षाचा पोरगा नागोराव वानखेडे सोनेगाव आबाजीचा माझ्या आईने त्याच्या घरी येऊन शिवीगाळ केली, जातीवाचक शिवीगाळ केली. आईच्या शिवीगाळ दिली म्हणून त्याचा बदला म्हणून तो वर्धेला गेला. जुनी ITI आहे, जुनी ITI, त्या ठिकाणी त्या पाटलाला गाठलं आणि दिवसा ढवळ्या त्याचा काय केला? खून केला. त्या पाटलाला मारून टाकलं. कोण? नागोराव वानखेडेनं. आपल्या देवळी तालुक्यातील सोनेगाव आबाजीची घटना. आणि त्याची केस मग या सोनेगाव आबाजीवरून बाबासाहेब म्हणजे काही अनुयायी सोनेगाव त्या नागोराव वानखेडेची आई त्याचे परिवारातले लोक मुंबईला राजगुरू बंगल्यावर गेले आणि बाबासाहेबांना सांगत आहे की माझ्या मुलाची फाशी वाचवा. त्याची कहाणी खूप लांबलचक आहे. बाबासाहेब 1 मिनिट ते असं काहीतरी होते, मी ते काय वगैरे सांगणार नाही. तर हे मी पाहिलेले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भिक्खू सुमेधचं पुस्तक आहे मराठी, ते तुम्ही वाचलं पाहिजे. त्याच्यामधली घटना आहे. मग आपण किती पुण्यमान आहो की ज्या बाबासाहेबांना धम्मदीक्षा देण्यामध्ये ज्या 7 भिक्खूंचा सहभाग होता त्याच्यामध्ये आपल्या देवळीचे भिक्खू आहे. आणि म्हणून म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातून आपल्या नागविदर्भातला एकमेव आणि त्यातही आपल्या वर्धा जिल्ह्यात आणि त्यातही आपल्या देवीचा जन्म झालेले नारायणी परिवारातले भिक्खू सुमेध दंतेजी आहे. म्हणून आपल्या देवीला एक आंबेडकरी चळवळीचा एक वारसा आहे. मग बाबासाहेबांच्या वर्धेला 2 भेटी झाल्या. पहिली भेट बाबासाहेबांची सेवाग्रामला झाली, ती म्हणजे 1 मे 1936 ला. आणि बाबासाहेबांची दुसरी भेट झाली 25 एप्रिल 1954 ला पुलगावला. अशा बाबासाहेबांच्या 2 भेटी झाल्या. मग बाबासाहेबांचं या वर्धेला भेटी देणं हे खूप महत्वाचं आहे. आज या लेण्याद्री बुद्ध विहारामध्ये लेण्याद्री नाव हे इतकं सुंदर आहे की लेण्याद्री म्हणजे काय होते? लेण्यागिरी, जसं आपण सह्याद्री म्हणत असतो. सह्याद्री पर्वत हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, सह्याद्री पर्वत. आणि संपूर्ण सह्याद्री पर्वतामध्ये बौद्ध लेणे आहे. पूर्ण सह्याद्री पर्वत कोरलेला आहे बौद्ध लेण्यांचा. तर जुन्नर शिवनेरीला सगळ्यात मोठी लेणी आहे लेण्याद्री बुद्ध लेणी. आणि त्याच्यामध्ये अष्टविनायक गणपती बसवला ब्राह्मण पेशव्यानं. अष्टविनायक गणपती बसवला ब्राह्मण पेशव्यानं लेण्याद्री बुद्ध लेणीमध्ये. ती जुन्नर शिवनेरीला आहे. तर ह्या लेण्या ज्या असायच्या, ह्या लेण्याची निर्मिती सम्राट अशोकाने सर्वप्रथम भारतातील जगातील पहिली बुद्ध लेणी जर कुठे असेल तर बिहार प्रांतामध्ये बराबर नावाची बुद्ध लेणी आहे. आणि ती लेणी सम्राट अशोकाचा पणनातू दशरथ मौर्य आणि सम्राट अशोकाने त्या लेण्या खोदल्या आहेत. कशासाठी लेण्या खोदल्या? की आधीचे जे भिक्खू आहे, वर्षावास कोणाचा आणि वर्षावास कोणाचा नाही, तर वर्षावास उपसंपादित भिक्खूचा आणि उपसंपादित भिक्खुनीचा वर्षावास असतो. वर्षावास म्हणजे साधी सोपी गोष्ट आहे. आता तुम्ही थोडं बाहेर जर पाहिलं तर तुम्हाला वर्षा चालू दिसते. वर्षा म्हणजे काय? पाऊस. आणि वास म्हणजे काय? एका ठिकाणी वास्तव्य करणं. कोण वास्तव्य करणं? भिक्खूनं. आता मला सांगा बरं, वर्षा अधिक वास, ठीक आहे ना? तर वर्षा अधिक वास, तर वर्षा म्हणजे पाऊस होते आणि वास म्हणजे वास्तव्य करणे. भिक्खूनं एका ठिकाणी थांबणे. तर का थांबणे? तर काय झालं? राजगृहामधली घटना आहे, राजगृहामधली घटना. आणि भगवान बुद्ध त्यावेळी राजगृहामध्ये वेळुवनामध्ये होते, वेळुवनात उपस्थित. ऐकायला काय बरोबर माझी कहाणी? वर्षावास काय होतं? तर त्यावेळी काही शेतकरी लोक, काही गृहस्थ लोक बुद्धाकडे वेळुवनामध्ये आले. आता वेळुवनामध्ये आले
आणि बुद्धाला म्हणते की हे श्रमण गौतमाचे हे भिक्खू लोक हिवाळा राहो का उन्हाळा राहो का पावसाळा राहो हे 12 महिने आपलं भिक्षापात्र घेतात आणि नुसते फिरतच राहतात, बरोबर आहे. आणि हे श्रमण गौतमाचे भिक्खू हे आमच्या शेताच्या बांधावरून चालतात, कधी कधी तर हे आमचे लहान लहान पिकं तुडवतात. पिकं म्हणजे समजलं ना, पाऊस लागला तर लोकांनी पराठा लावले, आता सोयाबीन. तर तवाच्या काळामध्ये काही समृद्धी महामार्ग नव्हते, रेल्वे नव्हती, आणि आपण हे ऐकलं की भगवान बुद्धांनी साधा रथ घोड्याचा बैलबंडीचा सुद्धा वापर केला नाही, अनवाणी पाणी फिरले, आपण बौद्ध साहित्यामध्ये वाचतो, बरोबर आहे की नाही. तर त्या काळामध्ये जे भिक्खू होते किंवा बुद्ध होते त्याच्याकडे कंप्लेंटी आल्या का हे भिक्खू लोक पिकं तुडवतात, आता रस्तेच नव्हते तर कुठेही जात होते. मग भगवान बुद्धाकडे कंप्लेंटी आल्या ते पिकं तुडवतात, आणि म्हणून, आणि दुसरं कारण होतं वर्षावासाचं भिक्खूंच्या किंवा भिक्खुनींच्या, की पावसाळ्याच्या दिवसामध्ये नदीला नाल्याला काय आलेला असतो, पूर आलेला असतो, आणि भिक्खू जर बाहेर पडला तर तो नदी नाल्यानं पुरानं वाहून जातो. वाहून जाणं म्हणजे त्याचा जीव जातो, बरोबर आहे. हे दुसरं कारण. पहिलं कोणतं? शेतकरी लोकांचे पिकं तुडवल्या जात होते, पहिलं कारण. लक्षात येतं का तुम्हाला? शेवटून विचारेन मी. दुसरं कारण कोणतं? नदी नाल्याला पावसाळ्यात पूर येतो, स्वाभाविक आहे, त्याच्यामुळे भिक्खू जर वाहून गेला तर. दुसरं कारण वर्षावासाचं. तिसरं कारण, भिक्खू जर ओला झाला त्याच्या अंगाला चिवर चिपकते, ओल्या चिवरामध्ये भिक्खू आजारी पडतो आणि यदा कदाचित त्याला मरणही येऊ शकतं ओल्या चिवरामध्ये. तिसरं कारण. चौथं कारण, पाऊस सुरू असल्यामुळे आहे का सुरू? आता पाऊस सुरू असल्यामुळे भिक्खू भिक्षाटनाला चारिकेला बाहेर पडू शकत नाही. पडेल का आता? आता मला सांगा, उत्तर द्या. वर्षावासामध्ये 3 महिने भंतेजी एका ठिकाणी थांबून आहे, म्हणजे बुद्धानं काय सांगितलंय? पावसाळ्याच्या दिवसामध्ये भिक्खूनं बाहेर फिरायचं नाही, बरोबर आहे का नाही? भिक्खूनं बाहेर पडायचं. नीट लक्ष द्या या गोष्टीकडं. भिक्खूनं वर्षावासामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाहेर पडायचं नाही. आता बाहेरच पडायचं नाही त्याला. का बाहेर पडायचं नाही? तर पाऊस चालू आहे. आता पाऊस चालू आहे आणि त्याला बाहेरच पडायचं नाही भिक्खूला, तर तो भिक्षाटनाला जाऊ शकेल का? आणि गेलाय समजा तर तो ओला नाही होईल का? बरोबर आहे का नाही? तर आधुनिक काळात तुम्ही म्हणाल भंतेजीला छत्र्या द्यावा, तर नाही. वर्षावासामध्ये हो, भगवान बुद्धांनी सांगितलंय चारिका मागितली पाहिजे, पण केव्हा मागितली पाहिजे? जेव्हा तो धम्म प्रचाराला जातो किंवा त्याला कधी आवश्यकता वाटली तर. पण वर्षावासात भिक्खू हा आमंत्रित असतो, वर्षावासात तो चारिकेला बाहेर पडू शकत नाही. पाऊस चालू आहे, पडू शकतो का? मग त्याच्या 3 महिन्याच्या भोजनाची व्यवस्था कोण करण? उपासक उपासिका. का बरं? तर भगवान बुद्धांनी सांगितलं, भगवान बुद्धांनी हा विनय पारित केला, कारण भिक्खू पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पडू शकत नाही, ओले होतात. चारिकेला गेले तर त्या भिक्षा पात्रामध्ये काय पडेल सांगा बरं? पाणी ना, स्वाभाविकपणे. मग तो बाहेरच पडणार नाही, त्याला एकाच ठिकाणी थांबायचं आहे वर्षावासात. मग त्याला चारिका करण्यासाठी बाहेर पडता येत. मग त्याच्या भोजनाची व्यवस्था कोण करायचे? उपासक उपासिका, बरोबर आहे. वर्षावासामध्ये भिक्खू बाहेर पडू शकत नाही, त्याची व्यवस्था उपासक उपासिका करायची. ते कितवं कारण झालं? चौथं कारण सांगितलं वर्षावासाचं. आणि 5वं कारण, पावसाळ्याच्या दिवसामध्ये गवत काडी कचरा वाढलेला असतो पाणी पडल्यामुळे, आणि भिक्खू लोकांनी रस्ते नव्हते त्या काळामध्ये, कुठेही जाईल गवतात पाय पडला डसला सरपत. समजलं तुम्हाला? कितवं कारण झाले? समजलं पाहिजे, मी तुम्हाला समजत आहोत. तुम्हाला बौद्ध साहित्यामध्ये वाचलं असताना गिरिमानंद नावाच्या भंतेजीला सरप डसला होता, मरण पावला होता तो. तर तेव्हा मरण पावला असा वर्षावासातच ना, गवतात पाय पडला आणि डसला सरप. आणि स्वाभाविकपणे पाऊस पडला की सापाच्या बिळामध्ये, उंदराच्या बिळामध्ये, बेडकाच्या बिळामध्ये पाणी शिरते आणि ते बाहेर पडतात. आणि भिक्खू जर बाहेर पडले तर त्याचा चावा घेऊन भिक्खूचा जीव जाईल. हे कितवं कारण झालं? म्हणून वर्षावास. समजलं तुम्हाला? आणखी एक कारण आहे,
म्हणजे आणखी म्हणजे जंगलं वाढलेली होती, आता खूप जंगलं नाही आहे, जंगलं नाही आता जास्त. पण बुद्धाच्या काळामध्ये एवढे घनदाट जंगल होते की त्या घनदाट जंगलामध्ये वाघ, सिंह जास्त गर्दी. पावसाळ्यामध्ये लोक जास्त जंगलात फिरत नाही ना, फिरतात का? त्याच्यामुळे भिक्खू लोक जर बाहेर फिरले जंगलामध्ये तर वाघ, सिंह त्याच्यावर काय करू शकते, अटॅक. एवढे कारण बुद्धानं जाणले आणि मग भिक्खूला सांगितलं, भिक्खूला बाहेर पडू नका, 3 महिने तुम्ही एकाच ठिकाणी थांबा, उपासक उपासिका तुमची व्यवस्था करेल आणि मग विहारात नाही करेल. विहार कोणाचं असतं? बुद्धाचं. विहार कोणाचं असतं? याला नाव कोणतं आहे? लेण्याद्री बुद्ध विहार नाही ना, लेण्याद्री बुद्धाचं विहार आहे, ते भंतेजीचं नाही आहे. समजलं? नाव काय याचं? बुद्ध विहार. बुद्धाचं आहे ते, भंतेजीचं आहे का ते? मग विहारात वर्षावास नसतो. पण काळानुसार आता विहारात वर्षावास व्हायला लागला. मग उपासक उपासिकांनी सुरुवातीला भिक्खू लोक वर्षावास कुठं करत होते? मातीच्या, कुडाच्या, गवताच्या, झाडाच्या फांद्याच्या कुट्या करत होते आणि राहत होते. नीट लक्ष द्या. आणि किंवा एखादी घनदाट जंगल पाहत होते आणि घनदाट जंगलामध्ये एखादी नैसर्गिक गुफा. नैसर्गिक गुफा म्हणजे कोणती? जशा ताडोबाच्या जंगलामध्ये गुफा आहे, वाघ राहते का? नैसर्गिक गुफा, माणसानं खोदलेल्या नाही, अशा गुफामध्ये, कडी कपाऱ्यामध्ये, भल्ल्या मोठ्या झाडामध्ये आणि त्या कुडाकाठीच्या झाडाच्या फांदीच्या कुटीमध्ये. ठीक आहे. आणि चौथी गोष्ट, रुक्कम मुलगत तोबा. रुक्कम म्हणजे काय? झाडाखाली सुद्धा वर्षावास करत होते भिक्खू लोक. आता मला सांगा, झाडाच्या फांदीच्या कुट्या, गवताच्या कुट्या, मातीच्या कुट्या जास्त दिवस टिकते का? नाही टिकत. मग उपासकाला असं वाटलं का या कुट्या दरवर्षीच बांधा लागते, दरवर्षीच एक एकर खोमा आहे, त्याच्यापेक्षा मग संघाराम बांधायचे. काय बांधायचे? संघाराम. समजलं तुम्हाला? विहार नाही, संघाराम संकल्पना म्हणजे जसं आपण आता हे विहार बांधलं तर त्याच्या बाजूला एक निवास आहे. संघाराम म्हणजे काय होते? संघाच्या आरामाची. आरामाची म्हणजे झोपा काढण्याची नाही, आराम म्हणजे त्या ठिकाणी तो थांबत आहे. संघाराम म्हणजे भिक्खू संघाच्या आरामाचं ठिकाण, थांबण्याचं, लेटण्याचं, विश्रांतीचं ठिकाण. तर संघाराम ही परंपरा चालू झाली. बरोबर आहे. म्हणून ताडोबाच्या जंगलामध्ये जे रामदेगी म्हणते, ते रामदेगी नव्हे, ते संघारामगिरी होय. त्या ठिकाणी भिक्खू संघ वास्तव्य करायचा, तिथेही स्तूपाचे अवशेष आहे. आणि आपल्या नागपूर पाशी रामटेक आहे. रामटेके आडनाव सर्वात जास्त बौद्ध लोकांमध्येच आहे आणि रामटेके लोक रामटेकचेच आहे. बरोबर आहे का नाही? आणि कुठं आहे ते? नागपूर पाशीच आहे. समजलं? हे रामटेक नाव माहिती आहे कशावर पडलं? कारण रामटेक हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. प्राचीन बौद्ध स्थळ आहे कारण त्या ठिकाणी संघाराम टेकडी होती. काय त्याचं नाव काय होतं पहिलं रामटेकचं? संघाराम टेकडी. संघाराम टेकडी गेली, संघही गेला, रामही गेला आणि तिथं रामटेक झालं. म्हणून ते काय झालं? संघाराम टेकडी. काय होतं ते? संघाराम टेकडी. म्हणजे संघाराम हे त्या ठिकाणी भिक्खू ते रामटेकला ते जे टेकडी आहे का नाही, तिथं बुद्धाचं विहार आहे. नागार्जुन भंतेजी तिथं वर्षावास केलाय, लक्षात घ्या. म्हणून ते संघाराम टेकडी होती आणि हे संघाराम गिरी होती. नावं बदलले काळानुसार, बदलवले ते. हे असं झालेलं आहे. संघाराम म्हणजे काय? तर भिक्खू लोक ज्या ठिकाणी वर्षावास करतात त्याला संघाराम असं म्हणतात, विहारात नाही. आता तुम्ही मोदीचं ऐकलं असेल, बाहेर उघड्यावर संडासला जायचं नाही. बरोबर आहे का नाही? उघड्यावर संडासला जायचं नाही हे मोदीचं नाही आहे, हे बुद्धाचं आहे. भिक्खू लोकांना सांगितलं. आता तुम्हाला माहित पडलं. कोणतं? तुम्हाला आता माहित पडलं मोदीकडून. पण हे 2500 वर्षापूर्वी बुद्धाने भिक्खूला सांगितलं विनय पिटकामध्ये, भिक्खूंनो उघड्यावर जाऊ नका. आणि म्हणून नालंदा, वैशाली, तुम्ही बुद्धगयाला कुठे गेले जुने, तिथं संडास बाथरूम बांधलेले आहे भिक्खू लोकांचे. सांगा, संडास बाथरूम संकल्पना कोणाची आहे? मग बुद्धाने सुरू केलेली आहे. तुम्ही नालंदा, वैशालीला जा, तुम्हाला टॉयलेट बाथरूमाचे असे रुमा दिसते. लक्षात घ्या, त्याला पाली भाषेमध्ये जनताघर किंवा वच्छकुटी म्हणायचे. समजलं तुम्हाला? म्हणजे केवळ भिक्खू लोकांनी वर्षावास करावा तर त्या ठिकाणी संघारामय असायचा आणि त्या ठिकाणी भिक्खूची व्यवस्था म्हणून टॉयलेट बाथरूम असतं. या विहारामध्ये आहे. बरोबर आहे? संघारामय आहे म्हणजे एक रूम आहे स्पेशल.
आणि टॉयलेट बाथरूम आहे, तर ही व्यवस्था बुद्धाची आहे. समजलं तुम्हाला? तर वर्षावास कुठं करत होते भिक्खू लोक? एकाच ठिकाणी करायचे. पावसाळ्याच्या दिवसात ते इकडे तिकडे जायचे नाही. आणि आपल्या तब्येतीची म्हणजे भगवान बुद्धांनी पाणी गाळण्याचा कापड सांगितलाय अष्टपरिस्कारामध्ये. 8 परिस्कार आहे, त्याच्यामध्ये पाणी गाळण्याचा कापड म्हणजे भिक्खूंनी पावसाळ्यात किंवा 12 महिने पाणी गाळून पिलं पाहिजे. हे भगवान बुद्धाचा एक निर्णय. बोलू नका, चर्चा नका करू. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती का मातीच्या फांदीच्या ज्या काही कुट्या आहे त्या जास्त दिवस टिकत नाही, म्हणून उपासकांना संघाराम बांधणं चालू करून दिला होता. पहिला संघाराम बांधणारा व्यक्ती होता राजा प्रसेनजीत, ज्यानं वेळवनला पहिलं वेळवण दान, बुद्धाच्या आयुष्यातलं पहिलं दान होतं वेळवण. आणि दुसरं होतं श्रावस्तीचं जेतवन. आणि तिसरं होतं पूर्वाराम नावाचं महाविहार विशाखाचं. आणि म्हणून हे संघाराम संकल्पना पुढे आली. आणि या कुट्या संघाराम बांधण्यापेक्षा दरवर्षी बांधण्यापेक्षा मग सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये बुद्ध लेण्या निर्माण झाल्या. कारण बुद्ध लेण्या खोदाच नाही लागत. आदर, अजंठा, वेरूळ, कारले, भाजे, घारापुरी सर्व बुद्ध लेण्या आहेत. त्या बुद्ध लेण्यामध्ये वर्षावास करायचे. सांगा बरं, त्या बुद्ध लेण्याला दरवाजे आहे का? आहे दरवाजे? तुम्ही कधी अजंठा वेरूळला गेले तर तुम्हाला असं एक वाटायला पाहिजे तर एवढ्या चांगल्या लेण्या खोदल्या, बरोबर आहे की नाही? आपले वर्ल्ड हेरिटेज मध्ये एकूण 5 स्थळं गेलेली आहे भारतामध्ये. 5 स्थळ. आताच काल परवाची घटना आहे, सारनाथ हे स्थळ जागतिक धरोहर झालेलं आहे. 45वा नंबर लागला त्याचा. 45 म्हणजे सारनाथ आता जागतिक धरोहर मध्ये गेलं. त्याच्या अगोदर महाबोधी महाविहार बोधगया होतं विश्व धरोहर. त्याच्यानंतर नालंदा विश्व धरोहर झालं. अजंठा आपली लेणी महाराष्ट्रातली गेली, वेरूळही गेली. एकूण आपले 5. घारापुरी लेणी मुंबईची तशी बौद्ध लेणीच आहे, ती बुद्धिस्ट लेणी. एकूण 6 आपले स्थळ विश्व विरासत मध्ये गेलेले आहे. या लेण्यांना दरवाजे नाही आहे, कुलूप नाही आहे, काहीच नाही त्या लेण्यांना. या सुंदर लेण्या. कारण त्या काळातले लोक चोरी करणारेच नव्हते, अजिबात चोरी करणार नव्हते. बरोबर आहे ना? तुम्ही या महाराष्ट्रामध्ये राहत असताना, भारतामध्ये राहत असताना, माझ्या काही उपासिका ऐकत असतील नगर मधल्या, लक्षात घ्या, नगर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे. कोणतं? शनी शिंगणापूर. नाव ऐकलं तुम्ही? शनी शिंगणापूरला लोक काय करतात, एका नदीमध्ये काळाशार एक दगड लागलेला आहे. आणि तो उघड्यावर बसवलेला आहे. आणि त्या दगडावर लोक पिप्यानं खाचं तेल नेऊन ओततात. म्हणजे खाद्य तेल नाही का आपण जे भाजीसाठी वापरतो, ते तेल नेऊन त्या दगडावर ओततात. हीच परंपरा माहिती का कुठे आहे? बिहार मध्ये नालंदाला गेले तर नालंदाच्या ठिकाणी एक काळी बुद्ध मूर्ती लागली. एवढी मोठी मूर्ती आहे, ते खूपच मोठी मूर्ती आहे. काळी, कोणीही म्हणते ते बुद्धाचीच मूर्ती आहे. पण ते ब्राह्मणाने कब्जात घेतली, त्याच्यासाठी वेगवेगळं मंदिर बांधलं. नालंदाला लागूनच आहे विद्यापीठाला. आणि ती बुद्ध मूर्ती मंदिरात घेऊन त्याला तेलिया बाबा बनवलं. सांगा आता, तेलिया बाबा. त्या बुद्धाच्या मूर्तीवर काळ्या तेल ओतते, त्याने तेलिया बाबा म्हणलं. तुम्ही आता मोबाईल मध्ये सर्च करा तेलिया बाबा असंच म्हणा, तर तुम्हाला म्हणा म्हणजे इतकी सुंदर मूर्ती आहे. ते पालकालीन काळीशार, त्याच्यावर तेल ओततात नालंदाला, त्याला तेलिया बाबा म्हणतात. ते तेलिया बाबावरूनच ते बुद्ध मूर्तीवर तेल ओततात आणि बुद्धाला तेलिया बाबा म्हटलेला आहे. कुठे? नालंदाचं ठिकाण. मग हीच परंपरा कुठं आहे? शनी शिंगणापूरला. बरोबर आहे? ती अंधश्रद्धा आहे, तेल नाही ओतायला पाहिजे. आणि मग ते तेल ओततात शनी शिंगणापूरच्या त्या दगडावर, आणि ते तेल ब्राह्मण लोक जमा करते पिप्यामध्ये, पुन्हा विकते. समजत तुम्हाला? 1026 मध्ये सोमनाथ मंदिर लुटलं आणि 2026 मध्ये राम मंदिर लुटलं. समज तुम्हाला? वर्ष एकच आहे, साल पहा. 1026 मध्ये सोमनाथ मंदिर लुटलं, आमचं बुद्धवाराच आहे. आणि 2026 मध्ये राम मंदिर लुटलं. आणि आम्हाला इतिहासात शिकवलं की 17व्या सोमनाथ मंदिर 17व्या मोहम्मद गजनीने लुटलं, अजिबात लुटलं नाही. आत्ता माहित पडलं कोण लुटलं. समजलं तुम्हाला? दरीला पंढरीचा चोर म्हणते, तुम्हाला समजलं तसं. लोकांना दिसते, कोणाच्या धर्माची टीका म्हणून नाही. टीका आहे का झाली? कारण ते काय होतं, आज ज्या ठिकाणी राम मंदिर उभं केलं, कोरोना वगैरे काही झाला नाही. राम मंदिर, कोरोना अफवा पसरवली, राम मंदिर बांधणं चालू होतं. तुम्हाला घर नका बांधू म्हणे. समजलं तुम्हाला? आणि बुद्धात जेव्हा खोदकाम केलं तिथं जेसीबीनं कोरोनाच्या सत्रामध्ये, तर त्या ठिकाणी बौद्ध अवशेष बुद्धाच्या मूर्त्या लागल्या, अख्ख्या जगानं पाहिल्या.
बाबरी मस्जिदही नव्हती तिथं आणि राम मंदिरही नव्हतं तिथं. काय निघालं? बाबरी नावाचं महाविहार निघालं, बुद्धाच्या मूर्त्या निघाल्या, स्तंभ निघाला, तरी पण विजय मात्र कोणाचा झाला? ब्राह्मणाचा झाला. राम मंदिर बांधण्यात आलं आणि राम मंदिरासाठी ओबीसी लोक मेले, आदिवासी लोक मेले, कोळी लोक मेले, भंगी लोक मेले आणि मंदिर बांधून झाल्याच्या नंतर त्याच्यावर सगळे ब्राह्मण जाऊन बसले कमिटीवर आणि सगळ्याने ते सोन्याचे बिस्किट, चपला सगळं चोरून नेलं. बामणाने जर भीती असती तर त्याने चोरी केली असती का? त्याचा विश्वास आहे राम हा काल्पनिक आहे म्हणून. समजलं तुम्हाला? भीती असती तर चोरीच केली नसती ना. माझं उत्तर आहे ओबीसी बांधवांना, उत्तर आहे ना. काल्पनिक आहे, राम झालाच नाही, काल्पनिक आहे म्हणून चोरी केली ना. रामाने चोरी करू वाटली असती का? कारण त्याला माहिती हाय माझ्याला काहीच वागणं करू शकत हायच नाही तर काय करणार आहे? बरोबर आहे का नाही? कोणाची टीका म्हणून सांगत नाही. तर हे सगळे मंदिर केवळ राम मंदिर कायच्यावर बांधलं? बुद्ध विहारावर. मग चोरी नाही जाणार तर काय तर जाणार का नाही? आता तुम्हाला वाटते सोमनाथ मंदिर काय मोहम्मद गझनीने नाही लुटलं, बामणानच लुटलं. नाव कोणावर टाकलं? मुसलमानावर. नालंदा विद्यापीठ कोणा जाळलं तर मुसलमानांना जाळलं? अजिबात नाही, बामणानच जाळलं. लक्षात घ्या. मला सांगा बरं उपासक उपासिकांना, तुम्ही काही रोज ग्रंथाला येत नाही पण तुम्हाला उत्तर देता येते. जेव्हा आपल्या इथे जसं बोधिवृक्षाचं झाड आहे तर जेव्हा सिद्धार्थ गौतम पिंपळाच्या झाडाखाली बसले निरंजना नदी काठीमध्ये, बरोबर? सगळ्यांनी उत्तर येते, सगळ्यांना येणार आहे ते उत्तर. तर ज्या झाडाखाली बसले बोधिवृक्षाखाली, पिंपळा वृक्षाखाली, त्यावेळी ते बोधगया आजच्या सारखं शहर होतं का ते जंगल असेल बुद्धाच्या वेळी? जसं जेव्हा ते बसले झाडाखाली जंगल, बरोबर आहे? मग मला आता सांगा आपलं महाबोधी महाविहार कोणाच्या कब्जात आहे आता? ब्राह्मणाच्या, बरोबर आहे? ब्राह्मणाच्या. आपल्याला काय सांगते? नालंदा विद्यापीठ कोण जाळलं म्हणते? बामणानं. आता बामणानं जाळलं असं नालंदा विद्यापीठ तर आजच्या घडीला बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आता या घडीला आपल्याला प्रत्येकाला माहित आहे की आपलं महाबोधी महाविहार कोणाच्या कब्जात आहे? बामणाच्या, बुद्धगयाच्या, बरोबर आहे का नाही? बरं मुसलमानाचा कब्जा आहे का त्याच्यावर? आहे का आता? बरं ख्रिश्चनांचा, शीखांचा, जैनांचा, कोणाचा? ब्राह्मणाचा. मग याच्यावरच अंदाज लावा ना. या घडीला बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध बनवलं, आपण बुद्धिस्ट बनलो. आता ते द्यायला तयार नाही तर तेव्हा बौद्धच लोक नव्हते, दीक्षाच दिली नव्हती, बौद्ध धर्म नष्ट झाला होता. तर तेव्हाही त्याचंच होतं आणि आताही त्यानेच कब्जा केला. आता तरी सोडायला तयार आहे का? आहे का सोडायला तयार? महाबोधी महावीर आणि त्याचं तोंड कोणा दिशेनं आहे? कोणा दिशेनं आहे? पूर्व दिशेला. कारण बुद्ध जे बसले का नाही तर बुद्ध जेव्हा ज्ञान प्राप्तीसाठी झाडाखाली बसले तर ते कोणा दिशेनं तोंड करून बसले? पूर्व दिशेला. तुम्ही बौद्धगयाला गेले म्हणून तुम्हाला माहित असेल बौद्धगयाचं जे महाविहार आहे ना त्याचं तोंड कोणा दिशेकडे आहे? सूर्याच्या दिशेनं. आहे का? सिद्धार्थ गौतमाचा जो जन्म झाला ना लुंबिनी वनामध्ये आणि त्या शाल वृक्षाला पकडून झाला, महामायेने दिला असा पकडून, उद्यावरच जन्म झाला. बाबासाहेबांनी लिहिलेला आहे उद्यावरच. तर महामायेने जे झाड पकडलेलं होतं वैशाख पौर्णिमेला, शाल वृक्षाचं झाड पकडलेलं होतं, तर महामायेचं तोंड होतं पूर्व दिशेकडं, सूर्याच्या तोंडानं. पूर्व दिशेकडे तोंड करून असतानाच महामायेनं सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला. आणि ज्ञान प्राप्तीसाठी जे दिशा निवडली बुद्धाने, सिद्धार्थ गौतमाने, ती पूर्व दिशा. म्हणून आजही महाबोधी महावीराचं तोंड कोणा दिशेकडे आहे? पूर्व दिशेकडे. लक्षात घ्या, लक्षात घ्या. निरंजना नदीच्या दिशेनं पूर्व दिशेकडं. आणि पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर तोंड कोणा दिशेनं आहे? पूर्व दिशा, बरोबर. आणि तिरुपती बालाजीचं पूर्व दिशा, सोमनाथ पूर्व दिशा, जगन्नाथपुरी पूर्व दिशा. मला सांगा सम्राट अशोकांनी 84,000 बुद्ध विहार बांधले होते, एकट्या सम्राट अशोकांनी, काही इतरही राजांनी बांधले. मग बाबासाहेबांना प्रश्न पडला की 84,000 बुद्ध विहार एकट्या सम्राट अशोकांनी बांधले तर गेले कुठं? गेले कुठंच नाही, त्याच्यावर कब्जे केले. बरोबर आहे. आता ते 84,000 तर आमचे सोय, ते आम्हाला नको. आता आमचे सोय अशोकांनी बांधलेले ते नको, पण एक तरी द्या. कोणतं? बोधगया महाबोधी विहार. सोडायला तयार आहे का बामण लोक? कारण सगळ्यात जास्त दान त्या काही शनी शिंगणापूरला होत नाही, शिर्डीला होत नाही आणि बालाजीला होत नाही. ते खोटी घटना आहे, अजिबात नाही. कारण लोकांनी पुन्हा पुन्हा दान केलं पाहिजे म्हणून ते टीव्हीवर मीडियावर दाखवते इथे एवढं दान झालं, ती अजिबात दान नाही होत.
कारण त्या तिरुपती बालाजीला जाणारे, शिर्डीला जाणारे फक्त भारतातलेच लोक असतात आणि बुद्धगयाला येणारे जगातले लोक येत असतात. कुठले? मग सांगा, जगात सगळ्यात जास्त दान कोणा विहारात होत असेल? जपान, कोरिया, चायना, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिकेतले लोक, जर्मनीतले लोक तिथे येतात. कशाला? दान टाकायला. मला उत्तर द्या माऊल्यांनो, सगळ्यात जास्त दान कुठं होत असेल? बोधगया. हीच खरी बदमाशी आहे की बामण बोधगया सोडायला तयार नाही. म्हणजे विठ्ठलाचं मंदिरही बुद्धाचंच आहे हे मी सिद्ध करून देईन. बाबासाहेबांनी सांगितलं, तिरुपती बालाजी असेल, सोमनाथ असेल, जगन्नाथ असेल, बद्रीनाथ असेल, हे मी नाही सांगत. स्वामी विवेकानंदानं दी सेजेस ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये स्वामी विवेकानंदानं म्हटलेलं आहे, जगन्नाथपुरी हे प्राचीन बौद्ध विहार आहे. स्वामी विवेकानंद कोण आहे का? बुद्धिस्ट आहे का तो? मग त्याने लिहून ठेवलाय ना, त्याने लिहून ठेवलाय स्वामी विवेकानंदनं. काय लिहून ठेवलाय? जगन्नाथपुरी प्राचीन बुद्ध विहार आहे. एवढंच नाही लिहिलं, तर भारतात जेवढे काही प्रसिद्ध मंदिर आहेत तेही काय आहे? बुद्धाचे विहार आहे. सोमनाथ, जगन्नाथ, बद्रीनाथ, केदारनाथ सगळे बुद्धाचे विहार आहे. आता मला सांगा, एका बुद्ध विहाराची गोष्ट नाही, आमचे सर्वच बुद्ध विहार चोरणारा प्राणी कोण आहे? कोण आहे? ब्राह्मण एकही दगड उचलत नाही. जेवढे काही शिवाजी महाराजांचे गड किल्ले बांधणारे कोण आहे? नाग लोक. ताजमहाल कोण? शहाजहानही नाही बांधला, बांधणारे कारागीर नाग लोकच होते. बुद्ध लेण्या खोदल्या कोण? नाग लोकांनी. समजलं का? सर्वच नाग लोकांनीच बांधलेला आहे. ब्राह्मण एकही दगड उचलू शकत नाही, त्याची अवकात नाही. एवढा मोठ्या लेण्या खोदणं, गड किल्ले बांधणं आणि बुद्ध विहार बांधणं, नालंदा विद्यापीठ बांधणं, हे सगळं कोण बांधलं? आमचे 84,000 बुद्ध विहार चोरले, त्याचा चोरीचा धंदा आहे. समजलं तुम्हाला? म्हणजे आमचे 84,000 बुद्ध विहार कोण चोरले? ब्राह्मणानं. त्याच्यातलं हजारो वर्षापासूनच दान खात आहे. तर राम मंदिर काय मोठी गोष्ट आहे? आणि ते बुद्ध विहारातच बांधलेलं आहे. म्हणजे एवढं दिसू नाही, आमच्याच बुद्ध विहारावर ते राम मंदिर बांधलं. ते अंजनवन महाविहार होतं, साकेत नगरी होती. भगवान बुद्धाने साकेतला उपदेश केला होता. विशाखाचं ते जन्मगाव होतं, बुद्धाची महाउपासिका साकेत नगरी, आणि त्याच्यावर कब्जा केला. म्हणून मी तुम्हाला सांगत आहोत की वर्षावास बुद्ध लेण्यांमध्ये होत होता, आणि वर्षावास आणि बाबासाहेब म्हणतात सर्वात जास्त बुद्ध लेण्या भारतामध्ये, सर्वात जास्त बुद्ध लेण्या कार्ला असेल, भाजे असेल, अजंठा असेल, वेरूळ असेल, लेण्याद्री असेल, इतक्या साऱ्या लेण्या आहे की सर्वात जास्त बुद्ध लेण्या कुठं आहे? महाराष्ट्रात, सह्याद्रीच्या कुशीमध्ये. मग सर्वात जास्त बुद्ध लेण्या महाराष्ट्रात असेल तर सर्वात जास्त भिक्खू लोक कुठे असेल? महाराष्ट्रात. म्हणूनच बाबासाहेबांना असं छातीटोकपणे म्हटलं की महाराष्ट्र एकेकाळी 100% बौद्ध होता, आणि आताही आहे तसं पाहिजे म्हणलं तर. आजही भारतामध्ये सर्वात जास्त बुद्ध धर्माला मानणारे लोक महाराष्ट्रातलेच आहे. तेव्हाही होता अजंठा वेरूळच्या वक्ती, आणि आताही होता. लक्षात घ्या. आणि नाग लोकांनी बौद्ध धर्माचा प्रचार केला. वाकाटक नाग आणि सातवाहन नाग, हे सगळे लोकांनी हे वर्षावास कुठे राहायचे? मी तुम्हाला गोष्ट सांगितली होती शनी शिंगणापूरची, आठवते? तर ही शनी शिंगणापूर अशी एक भारतामध्ये प्रचार झालेला आहे. कोणता? शनी शिंगणापूरला चोरी होत नाही. समजलं तुम्हाला? चोरी होत नाही, पण चोरी होते, तिथे केसेस आहे. पण ब्राह्मणाला आपली दुकानदारी चालवायची तर प्रचार करावाच लागेल ना. समजलं? मी त्या गावाला गेलो, केसेस आहे चोरीच्या, पोलीस स्टेशन मध्ये जायचं, चोरी होते करायचं. पण ब्राह्मणानं अफवा पसरली. कोणती? की शनी शिंगणापूरच्या गावामध्ये चोरी होत नाही. दुसरी अफवा, शनी शिंगणापूरच्या गावातल्या लोकांच्या घरांना दरवाजे नसते. दरवाजेच नाही तर कुलप कुठले येणार आहे? बरोबर आहे. आणि एखाद्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि गावाच्या बाहेर तो गेला, ती लटकते म्हणते तिथं, गेली अफवा पसरून. समजलं तुम्हाला? आता हे अंधश्रद्धा आहे असं वगैरे काही नाही. पण असा भारत होता का? लोकांच्या घराला दरवाजेच नव्हते, लोक चोरी करतच नव्हते, असा भारत होता का? मग तर होता ना. तर तो होता सम्राट अशोकाचा भारत. आणि ते सम्राट अशोकाचा भारत कसा होता? पंचशिलाचं पालन करणारा. दुसरं शील होतं अदिन्नदाना वेरमणी. समज मला? अदिन्नदाना
वीरमणी. अदिन्न दान म्हणजे मी चोरी करणार नाही. पंचशिलातल्या 5ही शिलाचं, परंतु त्यातल्या दुसऱ्या शिलाचं अदिन्न दान म्हणजे मी चोरीच करणार नाही. चोरी करणारे लोकच नव्हते सम्राट अशोकाच्या काळामध्ये. चोरी करण्याचं मनात येऊच देत नव्हते. तर घराला दरवाजे असेल का, कुलप असेल का? तर भारत असा होता, सम्राट अशोकाच्या काळामध्ये भारत असा होता की घराला दरवाजे नव्हते, कुलप नव्हते, कारण लोक बुद्धाच्या पंचशिलाचं पालन करत होते. चोरीच करणारे नाही तर दरवाजा लावायची गरज आहे का? होता असा भारत. पण ते गेलं आणि आता ते शनी शिंगणापूरचं नाव पुढे आलं. ही खरी घटना आहे. होता तसा भारत, होता सम्राट अशोकाचा भारत. आणि तोच भारत बाबासाहेबांना या भारतीय संविधानाच्या, हे बुद्धाची लोकशाही तत्वप्रणालीच आहे भारतीय संविधान, त्याच्यावर आधारित हा जम्बूद्वीप भारत सम्राट अशोकांना, बाबासाहेबांना निर्माण करायचा होता. माझं समजत आहे का तुम्हाला? मी इतकं काही बोललं तर समजत आहे का? लक्षात येत आहे ना? नाहीतर मी सांगत जायचं आणि तुमचं मन, मगाशी त्या आईनं सांगितलं, शरीरानं बसू नका, मनानं बसा. वर्षाबाद चालूच आहे, वर्षाबाद. तुम्हाला मी जातक कथा सांगतो, मुंगसाची कहाणी सांगतो, कालच सांगितली. सांगू का? तुम्ही आता कोणता इतिहास सांगत आहात? हिस्टोरिकल, हिस्ट्री. मी देवीचा इतिहास सांगितला तुम्हाला, सुमित बंतीचं वगैरे, ठीक ना? तर तुम्हाला जातक कथा सांगू का? मी एक सांगू जातक कथा. आता पाणी चालू आहे म्हणून सांगतो ती मिलिंद प्रश्नामधली, आवडेल तुम्हाला. त्याचा एक मेसेज खूप मस्त आहे. दान पारमिता. कोणती पारमिता? दान नावाची पारमिता असते. दान म्हणजे एखाद्या भिक्खूला पैसे दान करणं, त्यालाच दान म्हटलेलं नाही. दान म्हणजे काय असते? दान म्हणजे अन्न आहे, पाणी आहे. पाणी, एखाद्या भिक्खूला भोजन दान देऊ शकत नाही, पाणी दान देऊ शकत नाही, पण रस्त्यात दिसल्याच्या नंतर, बुद्ध विहारात आल्याच्या नंतर वंदामी भन्तेजी म्हणणं म्हणजे शब्दाचं दान आहे. कधी कधी तुम्ही शब्द ऐकला असेल, एका शब्दाचं सुख नाही तिचं. ऐकलं शब्द ऐकला का तुम्ही? हो, शब्दात तिचं एका शब्दाचं सुख नाही माय, त्या सुनेचं बोलतच राहते. असा शब्द ऐकला का तुम्ही? शब्दाचं सुख असते ना, असत नाही का? तुम्ही रस्त्याने एकामेकांना भेटले तुम्ही, त्यांना जयभीम घेतला तर किती मस्त वाटते. बरं, नका घेऊ जयभीम. रस्त्याने भिक्खू भेटला, तुम्ही त्याला वंदामी म्हटलं, हे शब्दाचं दान झालं. मी भिक्खूला भोजन नाही दिलं, पाणी दिलं नाही, भोजनही दिलं नाही, पाणी दिलं नाही, पण मी काय म्हणलं भन्तेजीला? वंदामी भन्तेजी. ते काय झालं? शब्दाचं दान. तुमच्या बाजूला कोण आजारी व्यक्ती आहे, आधीचे लोक आजारी लोक असेल तर त्याला आपल्या घरची काहीतरी भाजी नेऊन देत होते. आता परिस्थिती अशी आली, बाजूचा कोण मेला तरी, आता ते मराठ्यातल्या लोकांना समजलं पाहिजे, वारला तरी, मराठवाड्यातल्या लोकांना समजलं पाहिजे, सांगत आहो, वारला तरी लोक चुपचाप खातात, समजलं का? आणि पुन्हा येते अंगणामध्ये, ओ माय, पहिले जेवण येते, समजलं का? इतकं नाटक. पहिले लोक जेवत नव्हते, चुली पेटत नव्हत्या. बाबासाहेब मरण पावले, 25 लाख लोकांच्या चुली पेटल्या नाही, जेवले नाही लोक, लढले. 25 लाख लोकांच्या चुली पेटल्या नाही. शिक्षण नव्हतं, पण लोक बाबासाहेबांवर किती निष्ठा होती, निष्ठा होती बाबा. आता तुमची निष्ठा नाही आहे का? निष्ठा. शब्दाचंही दान असतं. तुमच्या घरी आजारी, तुमच्या बाजूला आजारी लोक पडलेले आहेत कोणीतरी, तुम्ही त्याला डबाभर भाजी नेऊन दिली, किंवा तुमच्या घरी सण आहे, बाजूच्या घरचा माणूस आजारी आहे, आजारी असल्यामुळे त्यांचा काही घरी सण वगैरे काही नाही, पौर्णिमेला काहीच केलं नाही, पण तुम्ही तुमच्या घरचं 4 भजे काही वगैरे पदार्थ नेऊन दिले त्या आजारी माणसाला किंवा त्या लोकांना किती मस्त वाटेल. तुम्ही त्यांना उठून उभं करू शकत नाही, त्यांचा आजार बरा करू शकत नाही, पण माय तू होशील माय बरी, त्यांना थोडे शब्द दिले सुखाचे तर किती मस्त वाटते. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं, तुम्ही अन्नदान नाही केलं, पाणी दान नाही केलं, तरी पण शब्ददान सुद्धा करा. बुद्धानं 45 वर्ष वास केले. किती? 45 वर्ष वास केले बुद्धाने. आणि 45 वर्ष वास आणि 45 वर्ष बुद्धाने धम्माचा प्रचार केला. मग बुद्धानं काय केलं 45 वर्ष? शब्दांचं दान केलं. आणि तोंडातून वाणीच सांगितली ना, शब्दांचं दान केलं. 45 वर्ष शब्दाचं दान केलं, तर या शब्दाच्या दानामुळे अनेक लोकांचं कल्याण झालं. बरोबर आहे का नाही? काश त्या अंगुलीमालाला बुद्ध भेटला नसता तर अंगुलीमालानं 1000 लोक नाही, आणखी लाखो लोक मारून टाकले असते. बरोबर आहे का नाही? म्हणून शब्दाचं दान करा, शब्दाचंही दान करा, सुखाचा शब्द लक्षात घ्या. तर दानाची गोष्ट सांगत आहे मी तुम्हाला. भगवान बुद्धाने सांगितलंय नेत्रदान,
अवयव दान, आपल्या शरीराचा कुठला तरी पार्ट दान करता आला पाहिजे. पार्ट म्हणजे समजा फुफ्फुस, किडन्या, डोळे दान करतात, हे दान आहे. जलदान, भोजन दान ते नाही होत असेल तर शब्दाचं दान करा, लक्षात घ्या. आणि भगवान बुद्धाने सांगितलं दान पारमिता इतकी महत्वपूर्ण आहे की जीवाला जीवाचं दानही करता आलं पाहिजे. बाबासाहेबांनी जीवाला जीवाचं दान केलं, आपले 4 लेकरं कुर्बान केले, पत्नी कुर्बान केली, याले म्हणते जीवाला जीवाचं दान. जो बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ वाचता तुम्ही दरवर्षी, तो ग्रंथ 5 डिसेंबरला बाबासाहेबांनी पूर्ण केला रात्रीला, आणि 6 डिसेंबरला गेले. बाबासाहेबाचा पेन हातात राहिला आणि ते पुस्तक हातात राहिलं, आणि बाबासाहेबांनी तो शेवटचा ग्रंथ, बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ, तुम्ही कल्पना करा, तुम्ही आदल्या दिवशी ग्रंथ लिहान का तुमची जर तब्येत नसली तर? किती कष्टाने बाबासाहेबांनी बुद्धाने धम्मग्रंथ लिहिला, आणि तो ग्रंथ तुम्ही प्रामाणिकपणे वाचत नाही. 3 महिने कंटिन्यू अधिष्ठान मानलं पाहिजे. काय मानलं पाहिजे? अधिष्ठान. तुम्ही जसे आज आले ना तसेच तुम्ही दररोज आले पाहिजे, आणि प्रामाणिकपणे ग्रंथ वाचला पाहिजे. त्याला म्हणते अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे पूजा अधिष्ठान नाही. ते ग्रंथ तुम्ही का वाचला पाहिजे? तर कारण बाबासाहेबांनी लय कष्ट उपसले त्या ग्रंथासाठी. बाबासाहेबांना लय वेदना झाल्या. 5 डिसेंबरला लिहिला ना तो प्रस्तावना लिहून ठेवली, आणि 6 डिसेंबरला गेले, आणि त्या ग्रंथाची आपल्याला कदर नसत, मग आमचा जीव नाही तडमरण का? बरोबर आहे का नाही? पण तुम्हाला जाता जाता काय देऊन गेले बाबासाहेब? बुद्ध आणि त्यांचा धम्म देऊन गेले. म्हणून जीवाला जीवाचं दानही करता आलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. तर मी अशीच एक कहाणी सांगतो, मिलिंद प्रश्न याच्यामधली. पाणी चालू आहे म्हणून मला ती आठवली, खूप वर्षापूर्वी आठवली. ती कहाणी आहे इकडे नगर जिल्ह्यामध्ये हरिश्चंद्रगड आहे. हरिश्चंद्रगड किल्ला नगर जिल्ह्यामध्ये. त्या हरिश्चंद्रगडला बुद्ध लेण्या आहे. बुद्ध लेण्या. आता ही हरिश्चंद्राची तुम्ही कहाणी ऐकली असेल, बरं हे नाव तरी ऐकलं असेल, सत्यवादी राजा हरिश्चंद्र. नाव ऐकलं का तुम्ही? नीट ऐका, सत्यवादी राजा हरिश्चंद्र हे नाव ऐकलं का तुम्ही? ऐकलं, कारण तो सत्यवादी होता, त्याचं नाव होतं हरिश्चंद्र. सत्यवादी हरिश्चंद्र, आणि त्याच्या महाराणीचं नाव होतं तारामती. बरोबर आहे? तर ही कहाणी महाभारतामध्ये चोरलेली आहे. पण ही हरिश्चंद्र सत्यवादी कोण आहे? तर सत्यवादी हरिश्चंद्र नाही आहे. हे सत्यवादी हरिश्चंद्राची कहाणी जातक कथामधली चोरलेली आहे, बौद्ध जातक कथा, आणि खास करून ते मिलिंद प्रश्नामध्ये सुद्धा आलेली आहे. कोणती कहाणी? मिलिंद प्रश्न नाही का, नागसेन आणि मिलिंद, ज्याला लोक महाभारतामध्ये ती कहाणी चोरलेली आहे आणि दुसऱ्याच्या नावावर खपून राहिले आहे, ती बौद्ध जातक कथा आहे. त्या जातक कथेचं नाव आहे, सांगतो तुम्हाला, रंजक कहाणी आहे ती. दान पारमिता काहिले म्हणते तर, दान पारमिता बोधिसत्व वेसंतर जातक कथा. कोणती जातक कथा? पुन्हा सांगू का? बोधिसत्व वेसंतर जातक कथा. तर वेसंतर काय आहे? वेसंतर म्हणजे एका राजाचं नाव आहे. काय आहे? नीट लक्ष द्या. वेसंतर कोणाचं नाव आहे या जातक कथेमध्ये? राजाचं नाव आहे. तो राजा बोधिसत्व आहे. बोधिसत्व वेसंतर जातक कथा, ही बोधिसत्व वेसंतर जातक कथा चोरून सत्यवादी राजा हरिश्चंद्राची कथा बनवली. म्हणजे जातक कथाची हरिश्चंद्र कथा बनवली, सत्यवादी. समजलं? आणि ही जातक कथा तुम्हाला, ही बोधिसत्व वेसंतर जातक कथा मुंबईमध्ये एक उपनगर आहे भिवंडी नावाचं. मी गेलो आहे तिथं, भिवंडी. मुंबईला भिवंडी नावाचं एक उपनगर आहे, आणि त्या भिवंडीला लोणाड नावाची बुद्ध लेणी आहे. महाराष्ट्रात लोणाड. त्या लोणाड बुद्ध लेणीमध्ये, भिवंडी मुंबईच्या उपनगरामध्ये बोधिसत्व वेसंतर जातक कथा कोरलेली आहे दगडामध्ये, लेणीमध्ये. मोबाईल मध्ये पाहा. आता मला आठवलं म्हणून सांगत. तर इथे ही म्हणजे सत्यवादी राजा हरिश्चंद्राची जी कथा आहे, ही बोधिसत्व वेसंतर जातक कथेवरून चोरली. कहाणी खूपच मस्त आहे ती, आणि ते मिलिंद प्रश्नामध्ये सुद्धा आलेली आहे. आता ती कहाणी कशी आहे? बोधिसत्व कोण असतो? बुद्ध होण्याच्या मार्गावर असलेला व्यक्ती. आणि बोधिसत्व माणूस कसा असतो? बोधिसत्व माणूस दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो.
समज तुम्हाला? बोधिसत्व माणसाचे वैशिष्ट्य कोणते असते? गुण. गुण. बोधिसत्व माणसाचे गुण मला सांगा. भारतामध्ये अस्पृश्य लोकांची कीव कोणाला आली? गांधीले, टिळकाले, सावरकरले, कोणाला आली? तुम्हाला नाव येते बोधिसत्व, म्हणूनच बाबासाहेबाला बोधिसत्व म्हणतो ना. बाबासाहेबालाच कीव आली. समजलं तुम्हाला? बाबासाहेबालाच कीव आली ना. या लोकांना गुलामीतून, अंधारातून बाहेर काढलं पाहिजे. मीच काढतो, मीच संविधान लिहितो, मी सगळं करतो. आणि ते केलं. हे कोणाच्या मनात आलं? बाबासाहेबाच्या. भारतातल्या कोणाच व्यक्तीचे आलं नाही. कोणाच व्यक्तीचे आलं नाही बाहेर काढू दे म्हणून. आणि मग हे कोणतं चित्त होतं? बोधिसत्वाचं मन येते. कल्पना करा तुम्ही का बाबासाहेबाच्या मनातच आलं नसतं तर तुम्हाला अंधारातून बाहेर काढू दे म्हणून. रास सडक तसे मेलेले गुरडोर ओढत, तर मग केवढ्याची झाली असती. पण बाबासाहेबाचं मन, लक्षात घ्या, बाबासाहेबाचं मन कोणतं होतं? बोधिसत्वाचं चित्त होतं त्याच्याकडं. चित्त म्हणजे मन होत असते, ते मन होतं. मग बोधिसत्व काय होत? ते दुसऱ्याचं दुःख आपलं समजतात, दुसऱ्याचं वेदना आपल्या वेदना. कोण समजतात असे? आणि बोधिसत्व माणसाचं मन असं असते, त्याला दुसऱ्याचं दुःख पाहून, दुसऱ्याच्या डोळ्यातल्या अश्रू पाहून त्याच्याही डोळ्यात अश्रू येते. आलते का ना अश्रू? बडोद्याला अश्रू आलते बाबासाहेबाच्या डोळ्यात. अपमान झाला म्हणून नाही. मी एवढा शिकलो तरी माझा अपमान करते, तर माझ्या लोकांचा कसा अपमान असेल खेड्यापाड्यामध्ये. तर बाबासाहेबाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, दुसऱ्याचं दुःख पाहून अश्रू आले. आता मला सांगा, बोधिसत्वाचं मन असं असते, तुमचं मन कसं आहे? बोधिसत्वाचं मन दुसऱ्याचं दुःख पाहून त्याने दुःख होते, दुसऱ्याचं दुःख पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू येतात, दुसऱ्याच्या वेदना पाहून त्याने वेदना होते. आपलं उलट आहे. आपलं उलट आहे का नाही? दुसऱ्याचं दुःख पाहून आपलं दुःख नाही होत, मस्त वाटते. तुम्हाला माहित पडलं काही ऍक्सिडेंट झाला, एक पाय मोडला बा त्याचा, एक नाही दोनही मोडा लागत होते. मी तर म्हणतो जागेवरच व्हावं लागत होता. तर बोधिसत्व असे विचार करते का? त्याचं मन असते का असं? आणि बोधिसत्वाचं मन कसं असते? दुसऱ्याचा आनंद पाहून त्याला काय होते? आनंद होते. दुसऱ्याचं सुख पाहून सुख होते. आपल्याला आपलं उलट आहे. दुसऱ्याचा आनंद पाहून तुम्हाला काय होते? दुसऱ्याने जास्त गाडी घेतली, घरासमोर तुम्हाला 4 व्हीलर दिसली समजा, उदाहरणार्थ, लक्षात घ्या, एखाद्याला जास्तचा कापूस झाला, लक्षात घ्या, हे आहे, एखाद्याचं मोठ्यात माडी झाली समजा, मजला चलला, बरं ते जाऊ द्या, एखाद्याच्या पोरीने चांगला नवरा भेटू द्या तिथं, बरं ते जाऊ द्या, एखाद्याच्या पोराने चांगले मार्क पडू द्या, झाला द्वेष सुरू. तिच्या आईनं पेढे वाटले पण हिने झोपच आली नाही. तसं आपलं मन असते. तर दुसऱ्याचा आनंद पाहून आणि दुसऱ्याचं सुख पाहून आपल्याला सुख वाटलं पाहिजे, त्याला म्हणते मन. लक्षात घ्या, मन काय म्हणते? ओरिजिनल मन कोणतं आणि कपटी मन कोणतं? दुसऱ्याचं सुख पाहून सुखच झालं मला, आणि दुसऱ्याचा आनंद पाहून आनंदच झाला. पण दुसऱ्याचं हे सगळ्यात खराब मन होय, आणि हा मानसिक रोगी माणूस होय. कोणता मानसिक रोगी? मानसिक रोगी माणूस होय. कोणता मानसिक रोगी समजायचं? दुसऱ्याचं सुख पाहून त्याला जसं तरीच वाटते तर समजा हा बिमार आहे रोगाना. दुसऱ्याचा आनंद आणि सुख पाहून तुम्हाला आनंद आणि सुख वाटत असेल तर तुम्ही ओरिजिनल बुद्धाचे लोक होय, अन्यथा होय नाही. समज तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कोणी लोक प्रगती करत असेल तर तुम्हाला काय वाटलं पाहिजे? सुख, म्हणजे त्याला सुख भेटलं तर ठीक आहे, मस्त आहे, छान आहे, छान आहे, आणखी पुढे गेले पाहिजे. पण तसं नाही ना, तसं नाही आहे. बाबासाहेबाचं मन तसं नव्हतं. बरं झालं बाबासाहेबाचं मन तसं नव्हतं. आणि असतं तर आपण मेलेल्या गुराढोराचं मांस खाल्लं असतं, माझ्या अंगावर चिवर असतं, मी भंतेजी नसतं, तुम्ही माझ्यासोबत पांढऱ्या पांढऱ्या बगल्यासारख्या साड्या घालून बसल्या नसत्या. बरोबर आहे का नाही? म्हणून कबीरानं सांगितलं, कावळा परवडला तो आतूनही काळा दिसते आणि बाहेरूनही कावळा दिसते, पण पांढऱ्या लोकांपासून सावध राहा. बगला कसा कपटी राहते का नाही? कबीराने सांगितलं, कावळा दिसून तरी पडते बिचारा, वरतूनही कावळा आहे, काळा आहे, खालूनही काळा आहे. कावळ्यानं किती आंघोळ केली तो काळाच राहणार आहे. बरोबर आहे का नाही? राहणार आहे का नाही? पण बगला दिसते पांढरा पण नदीमध्ये उभा राहते एका टांगीवर, हा चोचीनं मासोळीला खिचते.
असेच बगळ्यासारखे कपटी लोक आहे. बगळे म्हणजे समज तुम्हाला, बगळे आपल्या समाजामध्ये आहे. फक्त पांढरी साडी पांढरा कपडे घातले उपासक ना बगळे समजलं का? मी तुम्हाला नाही म्हणत तसं, पण उपासक उपासिकाच्या यानं बगळे राहू शकते ना. पांढरे दिसत आहे पण मन कसं आहे, मन कसं आहे काळे कुट्ट आणि कपडे काय आहे पांढरे. बुद्धाने पांढरेच कपडे काढून दिले तुम्हाला उपासकाले. आमचे पांढरे कपडे मुसलमानही घालायला लागले, पांढरी टोपी ख्रिश्चनही घालायला लागले, जैनही घालायला लागले, वारकरी लोकही घालून राहिले. बरोबर आहे की नाही? अहो मुसलमानही लोक घालून, आमचंच घेतलं सगळं शिकाई लोक, आणि आमचे लोक पांढरे घालत नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. पांढरं पांढरं काढून बरं. तुम्ही लग्नामध्ये जाता, बरोबर आहे, लग्नामध्ये कोणते कपडे घालून जाता? कलरचे. काऊन घालून जाता? त्याला कारण आहे, कारण आहे कोणतं? मळ सपादत नाही पांढऱ्या कपड्यामध्ये. बरोबर आहे. आणि रंगी त्याच्यामध्ये कुठेही बसलं भाजी सांडली. बरोबर आहे का नाही? आणि तुम्ही पांढरे कपडे घालून लग्नात जा, तुमचं लक्ष कुठं असते? सगळीकडं कुठेकडे असते. बरोबर आहे. आणि रंगीत सपाटते ना, सपाटते ना, सपाटते ना, पण पांढऱ्या सपादत नाही. म्हणूनच बुद्धाच्या धम्मामध्ये काही खोटं नाटक सपादत नाही. बुद्धाचा धम्म पांढरा कोरा करकरीत शुभ्र आहे. जसं चंद्रावर काळा डाग दिसू शकत नाही, म्हणजे पांढऱ्या याच्यावर डाग पटकन लक्षात येते. समजलं का तुम्हाला? म्हणून बुद्धानं आपल्याला पांढरा कलर याच्यासाठी दिला. बुद्धाच्या धम्मामध्ये खोटं नाटक खपत नाही, जसं डाग सपादत नाही पांढऱ्या कलर मध्ये. पण ते पांढरेच कपडे घातल्याने होणार नाही. आपलं मन कसं करावं लागेल? मनही आपलं पांढरं असलं पाहिजे. आणि पांढरा कलर कशाचं प्रतीक आहे? पवित्रतेचं, शांततेचं प्रतीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. आलं तुम्हाला लक्षात? मी कोणती कहाणी सांगणार आहे तुम्हाला? जातक कथा. लक्षात घ्या, जातक कथा सांगत आहोत तुम्हाला. तर दान, बोधिसत्वाची दान पारमिता कशी असते? बरं झालं बाबासाहेबाच्या मनात आलं, नाहीतर आपण मेलेले गुरढोरं ओढत राहिलो असतो. बरोबर आहे का नाही? ओढत राहिलो असतं मेलेले गुरढोरं. म्हणून मी तुम्हाला जातक कथा सांगतो. कोणती? सत्यवादी राजा हरिश्चंद्राची कथा, म्हणजे बोधिसत्व वेसंतर जातक कथेवरून चोरलेली आहे. चोरलेली आहे. कोणती कहाणी? तेव्हा तिथे लावून ठेवा चार्जिंगला. चार्जिंग होते, माहित होते. आधीच सांगितलं होतं तिथंच लावून ठेवा, पण चार्जिंग होते, माहित होते. तर बोधिसत्व कोणती कथा म्हटलं मी तुम्हाला? इथं वेसंतर नावाचा एक राजा आहे. तर ही कहाणी आहे, मिलिंद प्रश्नामध्ये आलेली आहे. तर मिलिंद प्रश्नामधली कहाणी. आता कहाणीला मी सुरुवात करतो. कोणती? पाणी चालू आहे म्हणून. पाणी चालू आहे म्हणून मला ते बोधिसत्व वेसंतर जातक कथा आवडली. आता मला तुम्ही एक प्रश्न उत्तर देता त्या कहाणीचा. बुद्धाने 10 पारमिता सांगितल्या. 10 पारमिता, त्याच्यामधली दान पारमिता आहे. कोणती? दान पारमिता. राहू द्या सर. कोणती पारमिता? तुम्ही बसा, तिथे बसले तर चालते. बसा बसा बसा. ते पडण्यापेक्षा माहिती पडत. चालू आहे, चालू आहे. कोणती पारमिता? मला तुम्ही, मी समजेल तुम्हाला तुमचं माइंड व्यवस्थित काम करत आहे म्हणून. बुद्धाच्या 10 पारमिता मधल्या 10 पारमिता आहे. 10 पारमिता सांगू का तुम्हाला? शील, दान, उपेक्षा, नैष्क्रम्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा, मैत्री. ठीक आहे. या 10 पारमिता मधली एक पारमिता आहे दान पारमिता. आणि प्रत्येक बोधिसत्व जातक कथामध्ये एक पारमिता पार पाडायची असते बोधिसत्वाला. एक पारमिता. तुम्ही मला उत्तर द्यायचं या कथेच्या नंतर, वेसंतर जातक कथेच्या नंतर, याच्यामध्ये कोणती दान पारमिता या राजानं पूर्ण केली आहे? म्हणजे कोणती दान पारमिता पूर्ण केली आहे याची जबाबदारी कोणावर आहे? तुमच्यावर. मला सांगायचं आहे ते, या 10 पारमितामध्ये कोणती दान पारमिता इथं पालन करत आहे? जातक कथेमध्ये प्रत्येक बोधिसत्व एक दान पारमिता पूर्ण करताना दिसतो. तर तुम्ही मला उत्तर दिलं पाहिजे. कोणतं? याच्यामध्ये हा वेसंतर राजा, हा बोधिसत्व आणि वेसंतर राजा हा कोणती पारमिता पूर्ण करताना दिसतो? त्याचं उत्तर जर तुम्ही मला दिलं तर मी समजेन तुमचा माइंड जाग्यावर आहे, तुम्ही प्रज्ञावान लोक आहात म्हणून, त्यात हलक्या डोक्याचे आहात म्हणून. समज तुम्हाला? आणि आमच्या उपाशिका देते. समज तुम्हाला?
समज आमच्या म्हणजे तुम्हाला आता आमच्या आम्ही नाही का तुमच्या पंथीचे आले पुन्हा आपण. तर कहाणी सुरू होते. बघा, कलिंग नावाचा एक देश होता. देश नाही, आता कलिंग कोणाला म्हणते? आज भारतामध्ये जो ओडिया नावाचा देश आहे ना, ओडिसा, अशोकाच्या काळामध्ये, बुद्धाच्या काळामध्ये त्याला कलिंग देश म्हणायचे. कलिंग देश. आणि या कलिंग देशामध्ये ह्या कथेला केवळ कथाच समजा, पण यातला एक मेसेज असतो. मेसेज कथेला कथा समजा, त्याचं नावच आहे जातक कथा. काय आहे? जातक कथा. जात म्हणजे जन्म होत असते आणि त्याच्यामध्ये पारमिता असते. यातला फक्त मेसेज घ्यायचा असतो, बोध घ्यायचा असतो, बाकी काही घ्यायचं नसते, काहीच घ्यायचं नसते. तर कलिंग देशामध्ये म्हणजे कलिंग राज्यामध्ये संजय नावाचा एक राजा राज्य करतो. कोणता? संजय नावाचा राजा. पहा, संजय नाव आपलंच आहे का नाही? सगळं तुम्हाला बौद्ध साहित्यामध्ये दिसते. बुद्धाच्या काळामध्ये संजय नावाचा भिक्खूही होता आणि संजय वेलकी पुत्तही होता. लक्षात घ्या. तर हा संजय नावाचा राजा कलिंग राज्याचा राजा होता. कोण? संजय. त्याला का नाही एकुलता एक राजकुमार जन्माला आला. कलिंग राज्याचा राजा संजय राजा, त्याला एकुलता एक पुत्र जन्माला आला. त्याचं नाव ठेवलं वेसंतर. आता मला सांगा, हा वेसंतर राजाचा पुत्र राजपूत पुढे जाऊन तो राजा बनणार का नाही? बनेल ना. राजाच्या नंतर कोणाची पाळी आहे राजा बनण्याची? राजपुत्र राजा बनेल ना पुढे, भावी राजा बनेल ना. वल्लाच्या नंतर कोण बनेल? तर वेसंतर, हा जो वेसंतर आहे, हा वेसंतर संजय राजाचा मुलगा वेसंतर राजपुत्र हा मोठा झाला. मोठा झाल्याच्या नंतर संजय राजा काय म्हणते? संजय राजाने काय केलं? आपला मुलगा मोठा झाल्याच्या नंतर वेसंतर बोधिसत्व राजकुमाराचा राज्याभिषेक करून दिला. कोण? संजय राजा जिवंतच होता, म्हातारा झाला होता. संजय राजा. आता संजय राजाने काय केलं? आपल्या पुत्राला वेसंतरला जवळ बोलावलं आणि त्याला सांगितलं, आजपासून या कलिंग राजाचा राजा कोण आहे? तू आहे. त्याचा राज्याभिषेक करून दिला आणि मग त्या कलिंग राजाचा राजा कोण झाला? वेसंतर राजा. पण तो बोधिसत्व होता. ठीक आहे. आता राजा झाल्याच्या नंतर हा राजा इतका दयावान होता, शीलवान होता, करुणावान होता. कोण? वेसंतर राजा. तर एकदा काय झालं, हा कलिंग देशामध्ये राहत होता आणि दुसऱ्या राज्यामधून काही लोक, शेतकरी लोक, काही त्या दुसऱ्या राज्यामधून काही लोक कलिंग राजाच्या वेसंतर राजाकडच्या राजदरबारात आले आणि त्याला म्हणते, संजय राजाकडं, ऐकून घ्या, संजय राजाकडं पाऊस पाडणारा हत्ती होता. काय होता? कथेला कथा समजायचा. विविध प्रश्नामध्ये कहाणी आहे. कथेला केवळ कथा समजायचा. या संजय राजाकडं आणि या वेसंतर राजाकडं पाऊस पाडणारा हत्ती होता. समजला? हत्ती काय पाऊस पाडते का? हत्ती? पण तो या वेसंतर संजय राजाकडेच तो हत्ती, पाऊस पाडणारा हत्ती होता. जिथं जिथं दुष्काळ पडल त्या हत्तीने घेऊन जायचं आणि पाणी पडतो. कथा ही बौद्धांची जातक कथा. आता हत्ती, पाऊस पाडणारा हत्ती या संजय राजाकडं, या वेसंतर राजाकडे होता आणि दुसऱ्या राज्यामध्ये दुष्काळ पडला होता आणि तिथले काही शेतकरी लोक आणि त्या राज्यातले लोक, त्याला माहित होतं पूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये की वेसंतर राजाकडं पाऊस पाडणारा हत्ती आहे आणि त्याच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला होता. लोक मरत होती, पिकं वाळत होती आणि आपण काय करू? बोधिसत्व वेसंतर राजाकडे जाऊ आणि त्याच्याकडून पाणी पाडणारा हत्ती आपल्या राज्यात घेऊन येऊ आणि हत्ती पाऊस पाडणारा आणला म्हणजे आपल्या इकडे पाऊस पडेल. कथेला कथा समजा. तर ते काही लोक आले. आता आल्याच्या नंतर गावातले लोक खूप प्रेम करणारे होते वेसंतर राजावर, दयावान होते. आता यानं काय केलं? पाऊस पाडणारा हत्ती वेसंतर राजानं त्या लोकांना देऊन टाकला. कथेला कथा समजा, चमत्कार नाही, अंधश्रद्धेची गोष्ट सांगत नाही.
समजलं तुम्हाला? एक होता राजा आणि त्याने खाला पाचा. ही कहाणी किती माहितीये? खोटारड्या कहाण्या नाही बुद्ध धम्माच्या. बुद्धाचा धम्म वैज्ञानिक आहे. याच्यातला फक्त मेसेज घेण्यासाठी सर्वसामान्य लोकांना धम्म समजला पाहिजे याच्यातून सांगायचा. असा नाही समजत तो असा कथेतून कोणाला रुचकर वाटते ना, म्हणून या जातक कथा आहे. हे शक्तिमानच्या कथा, अलिपलेल्याच्या कथा, इसाप नीतीच्या कथा हे सगळ्या चोरल्या आपल्या बौद्धाच्या. पिक्चरही बनवले त्याच्यावर. लक्षात घ्या, सगळं चोरलं. दशरथ जातक कथेवरून रामायण घेतलं, भट जातक कथेवरून महाभारत घेतलं, श्रावण बाळाची कहाणी जातक कथाची आपलं चोरलं बौद्धाचं, थोडंसं रंगव केलं. लक्षात घ्या, ते तेवढं काय मी सांगणार नाही, भल तिकडे काय जाणार नाही. तर हे कोणती आहे कहाणी? हरिश्चंद्र राजाची कहाणी, म्हणजेच वेसंतर जातक कथा. त्या आले ते लोक, तर या वेसंतर राजाने काय केलं? तो पाणी पाडणारा हत्ती त्याला देऊन टाकला. तर देऊन टाकल्यानंतर काय झालं? त्या राज्यातले लोक नाराज झाले. हा कोणता वेसंतर राजा म्हणे? त्याने पाऊस पाडणारा हत्ती देऊन टाकला दुसऱ्याले. पण वेसंतर राजा करुणावान होता ना, दयावान होता ना. आपणही जगलो पाहिजे, दुसरेही जगले पाहिजे, आपलंही भलं झालं पाहिजे, दुसऱ्याचंही भलं झालं पाहिजे. माझंही नुकसान होऊ नये, दुसऱ्याचंही नुकसान होऊ नये, माझंही मंगल झालं पाहिजे, दुसऱ्याचं, असं त्याचं मन होतं ना. लोक मरतील म्हणून त्यानं पाऊस पाडणारा हत्ती त्या लोकांना देऊन टाकला, कीव केली. काऊनच हत्ती त्या पाणी पाडणारा हत्ती काऊनच देऊन टाकला, म्हणून त्या प्रजा नाराज झाली. कोणावर? वेसंतर राजावर. काऊनच दिला तू हत्ती, पाणी पाडणारा हत्ती काऊन देऊन टाकला दुसऱ्या राज्याले? नाराज झाले लोक. आता झाले तर झाले नाराज. संजय राजाकडे कंप्लेंट घेऊन आले, तुम्ही चांगले होते म्हणे, पण तुमच्या मुलाला तुम्ही राजा बनवलं आणि हा एवढा दयावान आहे का दुसऱ्याला पाणी पाडणारा हत्ती देऊन टाकला आमच्या राज्यातला, आणि उद्या जर दुष्काळ पडला आणि आम्ही जर मेलो तर आम्हाला नाही आवडला हा राजा वेसंतर, गेला हाकलून जंगलामध्ये, गेला हाकलून. संजय राजा इतका दयावान होता का आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी स्वतःच्या मुलाला जंगलात पाठवत आहे. समजलं तुम्हाला? प्रजेनं म्हणलं म्हणून जंगलात पाठवलं. कोणाले? प्रजेनं म्हणलं म्हणून सीतेला पाठवलं. पहा, इतकीच कहाणी चोरली. समजलं? बाईचं पाठ बदलू. समजलं तुम्हाला? प्रजेनं म्हणलं म्हणच ना, एक वाटते ना तुम्हाला समानार्थी. तर प्रजा महत्वाची होती संजय राजाला. तुम्ही चांगले होते म्हणे, पण तुमचा मुलगा चांगला नाही. त्यानं हत्ती, पाऊस पाडणारा हत्ती दुसऱ्याला देऊन टाकला. मग राजा संजय राजाने काय केलं? प्रजेचं म्हणणं ऐकलं आणि वेसंतर राजाला जंगलामध्ये सोडून दिलं. तर वेसंतर राजाच्या सोबत कोण होती? त्याची पत्नी होती राणी. वेसंतर राजाच्या राणीचं नाव होतं माद्री. आता माद्री नाव कोणाचं आहे? महाभारतातल्या पांडवाचं नाव आहे. कुंती आणि माद्री. हे चोरलं आपलं नाव. पहा, पांडवाच्या दोन बायकाने कुंती आणि माद्री, त्यातलं माद्री कोणाची आहे? तर जातक कथेमधली वेसंतर राजाची. तर या वेसंतर राजाची जी पत्नी होती तिचं नाव होतं माद्री. मुलीचं नाव होतं कन्नाजिना आणि मुलाचं नाव होतं जाली. नाव किती कठीण आहे? जाली, कन्नाजिना. मुलगा आणि मुलगी कोण? कन्नाजिना आणि मुलगा जाली नावाचा मुलगा, आणि पत्नीचं नाव काय? राणीचं माद्री. तर हा वेसंतर राजा, आपला एक मुलगा, आपली एक मुलगी, आपली महाराणी आणि हा राजा जंगलामध्ये निघाला. वडिलांना सांगितलं. बरं, कायच्यासाठी हाकलून लावलं होतं? कायच्यासाठी? पाणी पाडणारा हत्ती काऊन दिला दुसऱ्याला म्हणून. समजलं? आता गेला, जंगलामध्ये गेला. जंगलात रथानं गेला. काय गेला? रथानं. आता गेला तर गेला. राजा इकडून जात आहे, त्याची पत्नी, राणी, मुलगी इकडून निघाले. आता जंगलात निघाले. जंगलात राचबा अट होती. आता गेल्यावर काय झालं? मधातच दुसरे लोक रस्त्यात लोक भेटले. ते काय म्हणते त्या वेसंतर राजाला? त्या वेसंतर राजाला म्हणते, तुमचा आम्हाला रथ पाहिजे. रथावर बसून गेले ते जंगलात. तुमचा रथ पाहिजे ते रथ. काही लोक रस्त्यात भेटलेले. वेसंतर राजानं अजिबात मागचा पुढचा विचार केला नाही. आपला रथ त्या रस्त्यात लागलेल्या लोकांना देऊनच टाकला. आणि स्वतःची राणी, आपले मुलं घेऊन तो पुन्हा पैदल चालत आहे जंगलाच्या दिशेनं. रथ कोणाला देऊन टाकला? भलत्याच लोकांना रस्त्यात मागतला. पुन्हा काही एक गरीब बुडगा आला, म्हातारा बुडगा, माझी बायको मरण पावली म्हणे. समज तुम्हाला ऐका का? आणि कथेला कथा समजा.
म्हातारा बुडगा होता त्याची बायको मरण पावली होती आणि तो म्हातारा झाला होता, खूप म्हातारा झाला होता आणि त्याला स्वयंपाक पाण्याला कोणच नव्हती. उपाशी राहायची वेळ आहे म्हणे, उपाशी राहायची वेळ आहे. समजलं? उपाशी राहायची वेळ आली जी माझ्यावर, भाकर तुकड्या करासाठी म्हातारा बुडगा म्हणत आहे तुमच्या पत्नीला दान द्या, माझी सेवा कराले. तर सांगा कोणतरी आपली पत्नी दान करण का? कहाणी बघा किती मस्त आहे. करण का आपली पत्नी दान? राजाने विचार केला नाही, आपली स्वतःची पत्नीही दान केली. तू म्हणत आहे तर कोण करण का? पत्नी दान केली. कायच्यासाठी केली? त्याच्यासाठी नाही, या विचारासाठी. त्या म्हाताऱ्या माणसाची सेवा करेल माझी पत्नी. पत्नी दान केली. आता पत्नी दान केली तर ते मुलं रडत आहे, मुलं रडत आहे, मुलगा आणि मुलगी. कहाणी बघा किती सुंदर आहे, व्यसंतर जातक कथा. पत्नीला दान केलं, आता मुलगा आणि मुलगी राहिली. आता मुलगा पुढे गेल्याच्या नंतर पुन्हा आणखी एक गरीब व्यक्ती भेटला. तो म्हणते मला कोणतंच मूलबाळ नाही झालं जी, तुमची एखादी मुलगी द्या जी मला दत्तक, मी दुखी आहो जीवनामध्ये. त्यानं मागचा पुढचा विचार नाही केला आणि त्यानं आपला मुलगी त्या व्यक्तीला दान केले. आता एकच मुलगा राहिला, पुढे गेला, एक आणखी कुटुंब आलं, आम्हाला मूलबाळ नाही म्हणे, आम्हाला त्यांनाही आपला मुलगा देऊन टाकला. समजलं तुम्हाला? पत्नी दान, रथ दान केला, पहिल्यांदा तर हत्ती दान केला, पाऊस पाडणारा हत्ती दान केला, आपली पत्नी दान केली, मुलगी दान केली राजकुमारी, आपला राजपुत्र दान केला. आता कोण राहिलं शिल्लक? रथही दान केला. आता कोण राहिलं शिल्लक? तो स्वतः शिल्लक राहिला. आता शिल्लक राहिल्याच्या नंतर एक भोकना माणूस आला, दोन डोळ्यानं. समजलं मला? आंधळा माणूस होता. आता आंधळा माणूस होता तर तो काय म्हणते, मला एक डोळा दान द्यायची म्हणते, मला दिसत नाही. दोन डोळे तर नाही, एकच द्या. तर व्यसंत राजा मागचा पुढचा विचार करत नाही, आपला एक डोळा सुद्धा दान करते. समजलं तुम्हाला? आणखी दुसरा व्यक्ती तो डोळा दान मागते. आता एकही डोळा नाही, अंधार पडला त्याच्या जीवनामध्ये. बघा असं कोणी असेल का? असेल का? असेल का? तर तेवढ्यात आता तिथे चमत्काराची गोष्ट मानण्याची नाही, त्यावेळी विजा कडकडल्या की अशी ते घटना घडली की आपल्या सर्वस्व दान केलं त्या राजानं, सर्वस्व दान केलं. आणि ही घटना सगळ्या जम्बूद्वीप भारतात पोहोचली का असा एक राजा आहे की ज्याने आपली पत्नी, मुलगा, मुलगी, रथ, पाणी पाडणारा हत्ती सगळं दान केलं, अक्षरशः आपले डोळेही दान केले. असा कोणी राहू शकते का? तर तो आहे वेसंतर राजा. लक्षात घ्या. समजलं तुम्हाला? हे वेसंतर राजाची कहाणी. तर याच्यामध्ये कोणती पारमिता पाळली राजाने पूर्ण? कोणती पारमिता पूर्ण केली? तुम्हाला सांगता आलं का नाही? कारण तुम्हाला मी ती ओरलिंग करून सांगितली म्हणून समजली. कोणती पारमिता पूर्ण केली? दान पारमिता. ही केवळ जातक कथा आहे, वेसंतर जातक कथा आहे. काय बाबासाहेबांनी आपल्यासाठी लेकर दान नाही केले? काय रमाईला दान नाही केलं? काय स्वतःला जीवाचं दान? ही जरी जातक कथा असली तरी आमची बोधिसत्व, म्हणूनच बाबासाहेबाला बोधिसत्व म्हणतात. जसा वेसंतर राजा होता ना तसंच आमचा बाबासाहेब होतात, म्हणून त्याला बोधिसत्व म्हणतात. जसं त्या राजाचं चित्त होतं, मन होतं त्या वेसंतर राजाचं, तसंच मन बाबासाहेबाचं होतं. लक्षात घ्या. म्हणून हा बोधिसत्व जातक कथा इतकी फेमस होती ती मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये आलेली आहे, जातक कथेमध्ये आलेली आहे. ती एवढी प्रसिद्ध झाली पूर्ण भारतामध्ये का अक्षरशः ब्राह्मणाने ते चोरली आणि त्याच्यावर मस्त पोट भरत आहे. भागवतामध्ये सांगते. पण कोणतं नाव बदलवलं, माद्रीचं नाव तारामती ठेवलं. तशी तर आमची ती बोधिसत्व तारा आहे म्हणा, वज्रे आणि देवी. आणि ही बोधिसत्व वेसंतर जातक कथा म्हणजे सत्यवादी राजा हरिश्चंद्राची कहाणी. ते महाभारतात चोरली, त्याच्यावर ब्राह्मण लोक पोट भरत आहे आणि हे दान करा, ते दान करा, बांधले ते दान करा, हे दान करा, हे कहाणी सांगून लुटत आहे. बरोबर आहे का नाही? आणि लोकांना बंद नेऊन टाकलं तिथं राम मंदिरामध्ये, बंद चोरीला गेलं. लक्षात आहे का नाही? म्हणून गाडगे बाबाला जे समजलं ते तुम्हाला कधीच समजणार नाही. तुम्ही ऐकणार तरी का? गाडगे बाबाला समजलं, आयुष्यभर पंढरपूरला गेले पण लोकांना अंधश्रद्धेतून काढत होते. पण तुम्ही लोक आजही अंधश्रद्धेता इकडे तिकडे भटकता. अजूनही तुमची एक पाळी गेलेली नाही. बोललं तर मग तुम्हाला राग येते. बरोबर आहे का नाही?
आपण बौद्ध झाल्याच्या नंतर त्याला लखलाप. आपला बौद्ध धर्म काही कमी नाही. दिल्लीच्या लोकांनी दाखवून दिले जंतर मंतरला. पहिले लोक म्हणत होते हे जय भीमाला वय, हे जय भीमाली वय, अभंतेजी जय भीमवाला वय. सगळेच लोकांनी जय भीमची ताकद दाखवली दिल्लीला जंतर मंतर. एवढं मोठं आंदोलन जिंकू शकते जय भीमच्या नावावर. तर आपण काय काय करायचं इकडे तिकडे दगड धोंडे पूजून खंडोबा मरिमा. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिला. आपलाच बौद्ध धर्म एवढा सर्वश्रेष्ठ आहे का बंद 33 कोटी फेल आहे. जगामध्ये 33 कोटी नाही, फक्त बुद्धाचं नाव आहे. जापान पुढे काय नाही गेला बुद्धामुळे. चायना पुढे काय नाही गेला बुद्धामुळे. सिंगापूर पुढे काय नाही गेला बुद्धामुळे. ज्या ज्या देशात बुद्ध आहे ते देश पुढे आहे. आणि तुम्हाला असं वाटत नाही का बुद्ध भारतातला असून बुद्ध भारत आहे, कंगाला गरीब आहे? बुद्धानाच प्रगती होत असते, अन्य धर्मात प्रगती नाही. म्हणून तुम्ही शिकले सवरले पण तुमच्या शिक्षणाला काही अर्थ नाही. गाडगे बाबा एकही वर्ग शिकले नाही पण त्याला समजलं होतं कोणतं, हे यायला नाही समजलं राम मंदिर चोरणार आलेले, हे लोक दान नेऊन टाकणार आलेले. त्याला काय समजलं गाडगे बाबाने आधीच सांगत होतं, चेतावणी दिली होती गाडगे बाबांना. अरे देवळात दान नका करू, देवळात देव नाही राहत, बामणाचं पोट राहते. दिसलं का नाही आता राम मंदिरामध्ये कोणा चोरलं? बाबाने चोरलं का नाही? आता लोक नेऊन टाकतील का तिथं? टाकतील का? तरी काही लोक अंधश्रद्धेमध्ये आहे. त्या बामणाचाही विश्वास आहे, त्याचा विश्वास जर असता खरोखर राम जर असता तर काहीतरी चमत्कार केला असता. त्याचाही विश्वास नाही, काहीच करू शकत नाही राम हलका आमचा, हे काय मूर्तीच आहे. भेव नाही त्याले. आणि तू भेवाडून कोणाला दिलं? फक्त भेवाडून दिले ओबीसी लोक आले, आदिवासी लोक आले, समजलं? आणि त्याच्या याच्यावर मस्त ब्राह्मण पोट भरत आहे. म्हणून देवळात देव नाही राहत, ब्राह्मणाचं पोट राहते. बरोबर आहे ना पोट? म्हणून तुम्ही अंधश्रद्धेतून बाहेर निघा. कुठेही दानपेटीमध्ये दान पैसे टाकत नका जाऊ. दान कसं करा? एखाद्या वृद्धाश्रमाला अन्नदान करा, गरजू लोकांना पुस्तकं दान करा, त्या केळझरला भोजन दान देऊन द्या. 120 पोरं तिथे चिवरावर शिकत आहे. काय त्या आंबेडाले नाही तिथे रामदी गेले तिकडे इकडे तिकडे आहे, त्या बंद तिकडे भरपूर खाले आहे. 120 पोरं त्या केळझरले शिकत आहे आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये. वर्षावासामध्ये सामूहिक पद्धतीने तिथे जाऊन भोजन दिलं ना तर किती मोठं पुण्य आहे. आणि आपण त्या मंदिरामध्ये नेऊन टाकतो. गरीब लोकांना द्या, ते देत नाही द्या तर आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना द्या. समजलं का तुम्हाला? नाही तर काय अर्थ आहे? इथून लोक डबे घेऊन तिकडे भंतीला जाते, इकडे सासू सासऱ्याला उपाशी मारते. काय अर्थ आहे का? भगवान बुद्धाने ते सांगितलंच नाही.